प्रयत्न केला. बाबांनी जेव्हा चर्चा बैठक सुरू केला, आज मंच आहे, आज माईक आहे, हा एवढा मोठा डेकोरेशन लागलेला आहे, पण बाबांनी जे चर्चा बैठक घेतले गावोगावी, असा ठिकाणी घेतला. त्यांना कोणचा चौकामध्ये झाड असला त्या झाडाच्या छावणीमध्ये 10-15 सेवकला घेऊन त्यांना चर्चा बैठक घेतली. त्यावेळेस गाडी नव्हती, आज सर्वांजवळ गाडी आहे, पण महानतगी बाबा जुंदेवजी कोणत्याच बैठकीला जायचे असले तर ते पैदल चालायचे आणि सर्व सेवकांना घेऊन जायचे. पुढच्या जसा वाढत वाढत गेले तसं मग बैलगाड्यांना जाऊन खेडोपाडी जाऊन सगळ्या मानव धर्माचा प्रचार केला. छोटे छोटे चर्चा बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जुंदेव जी को प्रणाम, परमात्मा नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा जुंदेजीच्या आदेशाप्रमाणे आणि आदेशी अनुसार आदेशी शिकवणीप्रमाणे आज गोंड्या शाखा अंतर्गत आज दिनांक 22/2/2026 रोज रविवारला मोजा भोगाव येथे चर्चा बैठक सुरू होत आहे. या चर्चा बैठक मध्ये उपस्थित स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. आमचे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुंदेवजी बाबाला माझा प्रणाम. आमची सर्वांची लाडकी मातोश्री वाराणसी आई, बाबाच्या संघर्षात वेळोवेळी सहकार्य करणारी त्या आईला माझा प्रणाम. आजचे चर्चा बैठकीचे अध्यक्ष गोंडेजी त्यांना माझ्या बाबा जुंदूजी जन्माला आले त्या बाबाला माझा प्रणाम करतो. सुरुवात होतो 3 एप्रिल 1921 गोळीबार चौक टिमकी नागपूर. बाबाचा जन्म त्या गोळीबार चौक टिमकी मध्ये जन्म झालेला आहे. तर बाबाचे प्रसंग असे चालले, जास्त वेळ न घेता मी थोडा शॉर्टकट मध्ये सांगणार, वेळ पुष्कळ झालेली आहे. भगवान बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा जुंदूजींना एका भगवंताची प्राप्ती करून या मानव धर्माची स्थापना केला 1949 ला. तर बाबाचे एकच नियम चालले, म्हणजे ते गावोगावी कुठे जायचे आणि गावामध्ये पाहायचे गावाचे जे गावामध्ये जे परिस्थिती चालत होती, कोणी दारू पिऊन पडून राहायचे, तर त्या कोणीच्या घरी दारू पिऊन तो आपल्या मुलांना मारायचे, आपल्या पत्नीला मारायचे. हे बाबा दुर्दैवी असे पाहत होते, म्हणून बाबांनी ह्या मानव धर्माची स्थापना केला. ह्या मानव धर्माचे महान त्यागी बाबा जुंदूजींना जे बी दुःखी कष्टी घोर गरीब सेवक आहेत त्यांचे या मार्गातून दुःख दूर होतील, म्हणून या महान त्यागी बाबा जुंदूजींना हा मानव धर्म स्थापना केला. बाबांनी जेव्हा चर्चा बैठक सुरू केला, आज मंच आहे, आज माईक आहे, हा एवढा मोठा डेकोरेशन लागलेला आहे, पण बाबांनी जे चर्चा बैठक घेतले गावोगावी, असा ठिकाणी घेतला. त्यांना कोणचा चौकामध्ये झाड असला त्या झाडाच्या छावणीमध्ये 10-15 सेवकला घेऊन त्यांना चर्चा बैठक घेतली. त्यावेळेस गाडी नव्हती, आज सर्वांजवळ गाडी आहे, पण महान त्यागी बाबा जुंदेवजी कोणत्याच बैठकीला जायचे असले तर ते पैदल चालायचे आणि सर्व सेवकांना घेऊन जायचे. पुढच्या जसा वाढत वाढत गेले तसं मग बैलगाड्यांना जाऊन खेडोपाडी जाऊन सगळ्या मानव धर्माचा प्रचार केला. छोटे छोटे चर्चा बैठक घेऊन सगळ्या या चर्चा बैठकीला आज असा स्थान मिळालेला आहे जो महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये म्हणाल ते भव्य संमेलन होतात आणि चर्चा बैठक बी खूप मोठा होतो. ते बाबाची एक पुण्याई आहे.
बाबा अगर नसते तर आपण इथे नसतो. बाबांनी जो मानव धर्म दिला म्हणून आज आपण इथं एकत्र आहोत. एक थोडक्यात मी सांगतो, आपण 26 जानेवारीला साले या गावात गेलतो. त्या गावामध्ये आपल्या कोणी ओळखीचे नाही आहेत, रिश्तेदार नाही आहेत, कोणीच नाही आहेत. पण आपण जेव्हा त्या निवासस्थानी गेलो, त्या निवासस्थानीमध्ये त्याचे जे 1-2 सेवक आले, ते सुद्धा आपल्या समोर आले, त्यांना आमच्यासोबत नमस्कार घेतला. आपण पण त्यांच्याशी नमस्कार घेतला. तर हा मानव अगर धर्म राहिलाच नसता तर तो सेवक आपल्याला नमस्कार घेतला नसता. बाबाशी एक पुण्याही आहे जो आम्हाला आणि सर्व सेवकांना मिळाला आहे. म्हणून एकच गोष्ट सांगतो, सूर्य उगवला नसता तर हा प्रकाश दिसला नसता. सूर्य उगवला नसता तर हा प्रकाश दिसला नसता. आणि नदी नाले नसते तर हा समुद्र दिसला नसता. आणि हा नदी नाले नसते तर हा समुद्र दिसला नसता. आणि ह्या कलियुगामध्ये महानटकी बाबा झुंजूजी जन्माले आले नसते तर, आणि ह्या कलियुगामध्ये महानटकी बाबा झुंजूजी जन्माले आले नसते तर हा मानव धर्म मिळाला नसता. हा मानव धर्म मिळाला नसता. हा मानव धर्म मिळाला नसता. एवढेच बोलून आपल्या शब्दाला इथेच विराम देतो आणि आपली रजा घेतो. सर्वांचे मला नमस्कार जी.